52वा जो आहे त्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. आता ही आकृती असल्यामुळं आपण थोडंसं पर्याय प्रश्नपत्रिकेवरच करत आहोत. तर आरशातील प्रतिमा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं की आपण आरशामध्ये पाहिलं डावी बाजू ही आरशामध्ये उजवी बाजू होत असते आणि उजवी बाजू ही डावी बाजू होत असते. म्हणजे आपला जो चित्र असेल ते या बाजूने असेल तर ते या बाजूने अशा पद्धतीने पलटत असतं पहा. तर मग आपण जर हे पेपर असेल तर अशी मागची बाजू घडी घालून जर अशा पद्धतीने जर पाहिलं पाठीमागून तर आपल्याला सेम टू सेम म्हणजे जी प्रश्न आकृती आहे त्याच आकृतीसारखी आकृती आपल्याला दिसत असते. तर आपण यामध्ये आरशातील जी प्रतिमा आहे ती पाहिल्यानंतर ही जी बाजू आहे या ठिकाणी दिलेली ही बाजू या बाजूला येणार आहे पहा. म्हणजे या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये ते या बाजूला आलेली आहे आणि ही जी बाजू आहे हे जे तोंड आहे ते या बाजूला आलेलं आहे पहा. आता यासारखाच पर्याय 2 सारखाच पर्याय चौथा पण आपला आहे. पण काय बदल काय आहे पहा, जर यामध्ये थोडंसं बारीक जर विचार केला तर तुम्हाला पर्यायामध्ये बदल दिसेल पहा. या आकृतीच्या हा जो भाग आहे पहा, या ठिकाणचा भाग, हा जो भाग आणि या पर्याय क्रमांक 4 मधला हा भाग याच्यामध्ये बदल आहे पहा. म्हणून आपले पर्याय क्रमांक जी 2 आहे ही प्रश्न क्रमांक 51चं बरोबर उत्तर आहे पहा. आपला 52वा प्रश्न आहे, संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडा. आता हा जो प्रश्न आहे पहा, वेगवेगळ्या याच्यामध्ये अनेक जणाला हा प्रश्न सोडवताना अडचणी आलेल्या आहेत आणि प्रत्येक जणांनी हा प्रश्न काय केलेला आहे, स्किप केलेला आहे पहा. बऱ्याच जणांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काही सुटलेला नाहीये. आपण आता या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण हा प्रश्न पाहता कशा पद्धतीने सोडवणार आहोत. याच्यामध्ये जो दिलेला आहे सूत्र ते थोडंसं उच्च काठिण्य पातळीचं आहे. 8वीच्या धर्तीवरती याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. पाहूया आता आपल्याला मध्यभागी चौकोनामध्ये 22 दिलेला आहे आणि बाजूला 4 अंक दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ या 4 अंकापासून वेगवेगळ्या क्रिया केल्यानंतर आपल्याला 22 ही संख्या मिळायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा काय आहे, या आकृतीमध्ये मध्यभागी 39 दिलेलं आहे आणि बाजूला पुन्हा 4 अंक दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की बाजूच्या 4 अंकाची आपल्याला काहीतरी वेगवेगळी गुणाकार भागाकार बेरीज, वर्ग असेल, घन असेल, दुप्पट असेल, निमपट असेल, अशी वेगवेगळी क्रिया करून आपल्याला मध्यभागीची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला शेवटच्या प्रश्नचिन्हातली संख्या शोधायची आहे पर्यायातून पहा. आता काय केलेलं आहे आपण, वेगवेगळे जेव्हा आपण सूत्र लावतो त्यावेळेस एक सूत्र आपल्याला सापडलेलं आहे पहा. आपण बाजूच्या अंकाची जर बेरीज केली पहा, 6 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 पहा, ही जर आपण बेरीज केली तर ही बेरीज किती येते आपल्याला, ही बेरीज येते पहा 12. ही बेरीज आलेली आहे 12. या 12ला पुन्हा 2 ने गुणा, या 12ला पुन्हा 2 ने गुणल्यानंतर म्हणजे दुप्पट केल्यानंतर 24 मिळतात, बरोबर आहे. आणि या 24 मधून पुन्हा आपल्याला काय करायचे, 2 वजा करायचे पहा. लक्षात घ्या, 3 आहे स्टेप, 1 2 आणि ही तिसरी स्टेप. 3 प्रकारच्या क्रिया आपण ही मधली संख्या शोधण्यासाठी केलेल्या आहेत. पुन्हा पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा पहा आपल्याला लक्षात येईल पहा. पुन्हा अंकाची बेरीज करा, 9 अधिक 5 अधिक 4 अधिक 2, याची बेरीज केल्यानंतर किती होईल, 20 होते पहा. किती होते बेरीज, 20. पहिली स्टेप आली गुणिले 2, बरोबर आहे, गुणिले 2 किती झाले 40. आता वजा 1 लक्षात घ्या, किती आलेलं आहे, इथं वजा 2 केलेले आहे आणि या आकृतीमध्ये वजा 1 केलेला आहे पहा. पुन्हा पुढच्या आकृतीमध्ये पहा काय केलेलं आहे, पुन्हा अंकाची बेरीज करा, 7 4 अधिक 1 अधिक 2. आता याची बेरीज केल्यानंतर किती आली, 14. 14 गुणिले 2 करा, किती आले, 14 दुने 28 आणि वजा 2. आपल्याला या ठिकाणी 2 केल्यानंतर आपल्याला इथे 22 मिळालेले आहेत. इथं सुद्धा 39 मिळालेले आहेत आपल्याला.
आणि 28 वजा 2 केल्यानंतर आपल्याला किती मिळालेले आहेत? 26 मिळालेले आहे. पहा वजा 2 वजा 1 आणि त्याच्यानंतर पुन्हा वाढत गेलेला आहे, पुन्हा वजा 2. आता पुन्हा आता शेवटच्या याच्यामध्ये पहा काय केलेलं आहे, अंकाची बेरीज करू आपण. 8 अधिक 6 अधिक 3 अधिक 1 पहा किती आले? 18 गुणिले 2 किती आले? 18 दुने 36 बरोबर आहे. आता या 36 मधून आपल्याला काय करायचंय? अंक वजा करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय होणार आहे? या प्रश्नचिन्हाचा अंक मिळणार आहे. आता वजा करत असताना पहिल्यापासून पहा, वजा 2 नंतर वजा 1 झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. पुन्हा वाढ झालेली आपली, पुन्हा वाढ झालेली वजा 2. मग त्याच्या पुन्हा जर वाढ होणार असेल तर काय होईल? वजा 3 होईल. पहा जर आपण पुन्हा वजा 1 घेतलं, पहा बरं का, आधी जर आपण वजा 1 घेतलं म्हणजे जर आपण इथे म्हटलं वजा 2 वजा 1 पुन्हा वजा 2 वजा 1 घेतलं तर 37 येतील बरोबर आहे. पण 37 आपल्याला पर्यायामध्ये आहेत का? 37 आपल्या पर्यायामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ ही जी वजाबाकी काय होत आहे? वाढ होत आहे. कशी वाढ होत आहे? वजा 2 नंतर वजा 1 झाल्यानंतर पुन्हा वजा 2. आता इथे किती होतील? वजा 3 होतील. पहा किती होतील? वजा 3 होतील. पण 36 वजा 3 किती झाले? 33. आणि 33 हा पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहा तिसरा पर्याय 33. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? आपल्याला 33 ही संख्या येणार आहे. आणि या आकृतीच्या जर पूर्वी एखादी आकृती असती तर त्या ठिकाणी काय असतं? वजा 3 करावं लागलं असतं. पहा अशा पद्धतीने थोडासा उच्च काठी पातळीचा प्रश्न आहे. आपण तो थोडासा काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपला पाहूया 53वा प्रश्न. 2 6 16 38 84 प्रश्नचिन्हाने 368 आपल्याला पुन्हा दिलेले आहेत. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्न घ्यायचे. आता अशी संख्या मालिका सोडवत असताना मी नेहमी सांगत असतो आपल्या प्रत्येक घटकाच्या भागामध्ये की प्रथम आपण काय करून घ्यायचा? या दोन्ही मधला काय करून घ्यायचा? फरक काढून घ्या. पहा फरक काढल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की कशा पद्धतीने संख्या मालिकेचं सूत्र तयार झालेलं आहे. कितीचा फरक आहे? 4. इथे कितीचा फरक आहे? 10. इथे कितीचा फरक आहे? 22. इथे कितीचा फरक आहे? 46 चा फरक आहे. पहा बरोबर आहे. तिथपर्यंत फरक आलाय. आता या दोन्ही मधला फरक आपल्याला काय काढता येत नाही बरोबर आहे. मग आपल्याला ते एका ठिकाणचा फरक काढावा लागणार आहे, म्हणजे आपल्याला मिळणार आहे. आता फरक कशा पद्धतीने वाढ होत चाललाय लक्षात घ्या. 4 गुणिले 2 अधिक 2 पहा या पद्धतीने हा फरक येत आहे. पहा 4 दुने 8 8 अधिक 2 10 बरोबर आहे. आता 10 गुणिले 2 अधिक 2 पहा 10 दुने 20 आणि 20 2 22 पहा आला की नाही फरक? पहा अशा पद्धतीने पुन्हा 22 गुणिले 2 अधिक 2 करा 46 येतील. पहा 22 दुने 44 अधिक 2 46. अत्यंत सोप्या आणि साध्या याच्यामध्ये फरक काढल्यानंतर आपलं उत्तर सापडतं. मग असंच करणार 46 गुणिले 2 अधिक 2 मग आपला या ठिकाणची संख्या मिळणार आहे. आता 46 दुने किती होतील? 92. 92 अधिक 2 94 किती झाले? 94. आता मग 84 आणि 94 यांची बेरीज केली की आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागचा अंक मिळणार आहे. मग 4 आणि 4 किती? 8 बरोबर आहे. किती आले? 8 आणि 9 आणि 8 17 बरोबर. म्हणजे 178 आपल्याला प्रश्न क्रमांक 4 पहा 178 ही संख्या पर्याय मिळालेला आहे. ठीक आहे. 54वा जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि या आकृत्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण कशा पद्धतीने सोडवणार पाहायला. आता याचे जर 3-3चे जर तुम्ही गट केले तर पहा तुमच्या लगेच लक्ष देईल. पहा पहिली जी आकृती आहे ती काय होत आहे? शेवटच्या स्थानावरती जात आहे. पुन्हा पहिली आकृती आहे ती शेवटच्या स्थानावर जात आहे. पुन्हा पहिली जी आकृती आहे ती काय होत आहे?
शेवटच्या स्थानावरती जात आहे पहा. पहिली आकृती पुन्हा शेवटच्या स्थानावरती जात आहे. तर मग अशा पद्धतीने काय होईल, यामध्ये सुद्धा हा जो गट पूर्ण करण्यासाठी पहिली आकृती काय होणार आहे, शेवटच्या स्थानावरती जाणार आहे. म्हणजे काय होणार इथं गोल येणार आहे, बरोबर आहे. आणि नंतर काय, गोल गेल्यानंतर चौकोन आणि पुढं त्रिकोण, म्हणजे इथं काय येईल मग त्रिकोण येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला त्रिकोण आणि गोल मिळालेलं आहे. आता मधलं जे चिन्ह आहे ते चिन्ह कशा पद्धतीने बदलत आहे, मधलं जे चिन्ह आहे पहा ते दिशेच्या प्रमाणामध्ये बदलत आहे पहा. आता याचं चिन्ह थोडंसं इथे गेलेलं आहे, म्हणजे कशाला गेलेलं आहे पहा, या ज्या दिशा आहेत तुम्हाला दिशा एक माहित असणं गरजेचं आहे पहा. 8ही दिशा ज्या असतात पहा, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, पश्चिम, अशा पद्धतीने दिशा असतात आपल्या. मग या दिशानुसार काय होत आहे, बदलत आहे बा चिन्ह. प्रथम काय दक्षिणेला दिलेला आहे, नंतर काय झालंय आग्नेय, नंतर पूर्वाकडे गेलेला आहे, पुन्हा ईशान्य, उत्तर, नंतर वायव्य, असं क्रमवार आलेला आहे. आता शेवटी इथं काय चिन्ह आहे, आता हे उत्तरेकडे आहे, बरोबर आहे. उत्तरेकडे आल्यानंतर हे कोणत्या दिशेला येणार आहे, आता वायव्य येणार आहे. म्हणजे या पद्धतीने असं चिन्ह तयार होईल. वायव्य नंतर पश्चिमेकडे येणार आहे पहा, म्हणजे या पद्धतीने चिन्ह होईल. आता हे दोन्ही चिन्ह आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे. पुन्हा आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता आपल्याला पुढचा जो दिलाय बी सी सी एफ ई आय जी एल के ओ प्रश्नचिन्ह क्यू यू, अशा 2-2 चे गट आपल्याला दिलेले आहेत. मग आपण काय करूया, प्रथम यांचे सगळ्यांचे नंबर लिहून घेऊ. बी चा नंबर किती आहे, 2 आहे. सी चा किती आहे, सी 3 आहे. पुन्हा सी चा 3. एफ चा किती आहे, एफ चा आहे 6 आहे, बरोबर आहे. एफ चा 6 आहे. ई चा किती आहे, 5 आहे. आय चा किती आहे, 5, 6, 7, 8, 9. तुम्ही सर्वांचे क्रमांक एकदाच लिहिले तरी चालू शकतं पहा. जी चा किती आहे, जी चा 7 आहे. एल चा किती आहे, एल चा 12 आहे. के चा किती आहे, के चा 11 आहे पहा. ओ चा किती आहे, ओ चा 15 आहे. अशा पद्धतीने आपले क्रमांक मिळणार आहे. क्यू चा किती आहे, क्यू चा 5, 10, 15, 16 आणि 17 आहे. यू चा किती आहे, 20 आणि 21 आहे. असे क्रम आपण दिलेले आहेत. आपण सुरुवातीला एबीसीडी चे पूर्ण क्रम आपण लिहून घेऊ शकतो आणि नंतर आपण हे गणित सोडवायचं पहा. आता जर विचार केला तर पहा, आता बी सी, सी ई, ई आणि क्यू, अशा पद्धतीने जर विचार केला आपण तर पहा 2, 3, 2, 3, 5, 7, 11, म्हणजे किती असणार आहे 13 आणि 17. पहा मूळ संख्याचा क्रम दिलेला आहे. 13 क्रमांकावर कोणती संख्या आहे, 5, 10, 11, 12 आणि 13 यम आहे पहा. 13व्या क्रमांकावर कोणतं दिलेलं आहे आपल्याला, यम दिलेला आहे, बरोबर आहे. आता पुढचं पाहूया, सी एफ आय एल ओ, पाहता 3 1 3 3 7 3 9 3 12 3 5 15 3 7 18 येणार आहे. 3 7 21 बरोबर आहे. म्हणजे 18व्या क्रमांकावर कोणतं येणार आहे, पुन्हा पहा 18व्या क्रमांकावर आपलं कोणतं येणार आहे, आर येणार आहे पहा. म्हणजे एम आणि आर हा पर्याय आपला बरोबर आहे. ठीक आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 56 पाहू. 2, 9, 40, 53 आणि 450 यामध्ये जरी आपण फरक काढला तर फरक हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिला असेल त्यावेळेस काय केलेलं असतं, अंकामध्ये निश्चितच गुणाकार केलेला असतो. एवढं मात्र निश्चित खरं असतं, गुणाकाराशिवाय एवढा मोठा फरक आपला येऊ शकत नाही. मग आता गुणाकार कसा केलेला आहे पहा. या 2 ला जर आपण 6 ने गुणलं पहा, 6 आणि वजा 3 जर केले तर आपल्याला उत्तर मिळत आहे पहा. 6 दुने 12 वजा 3 किती होते, 12 वजा 3 बरोबर 9 होतात पहा. या 9 ला पुन्हा गुणिले जर आपण 5 केलं, 5 9 45 वजा 5 तर आपल्याला हे उत्तर मिळत आहे 40. ठीक आहे. 5 9 45 आणि वजा 5 आहेत. 5 6 दुने 12 वजा 3 आहे, ते लक्षात घ्या. आता या 4 ला 40 ला गुणिले जर 4 केला आपण, 4 4 16 160 आणि वजा जर 7 केलं तर आपल्याला हे उत्तर मिळते पहा. पुन्हा त्याला गुणिले जर आपण 3 केलं, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 5, 7 चाला 1, 3 1 3 आणि 4
आणि इथं जर आपण -9 केले तर आपल्याला हे उत्तर मिळतं 450. आता गुणाकार किती 6 5 4 3 म्हणजे याला निश्चितच गुणिले किती असणार आहे 2 आहे बरोबर आहे. आणि वजा कितीने करायचं आपण पाहूया. आता वजा कितीने करावं लागणार आहे इथं वजा 3 ने केल्यावर 3 5 7 9 म्हणजे इथं वजा किती असणार आहे वजा आपला 11 करावे लागणार आहेत. विषम संख्या आहेत क्रमवार विषम संख्या आहे. ठीक आहे म्हणजे 0 0 5 दुने 10 चालेच्या गुणाकाराने 9 900 वजा 11 900 वजा 11 किती येईल आपलं 889 बरोबर आहे. आपला 889 उत्तर आलेलं म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे पाहूया पुन्हा क्रमांकावरती आपल्याला आकृत्यांचा प्रश्न आहे. पहा आकृत्या दिलेली आहे आपल्याला. चौकोन आहे एक आणि त्याच्यामध्ये त्रिकोण आहे. चौकोनाची काही हालचाल नाही आहे फक्त त्रिकोणाचे आहे. आता आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं दिशा कसा बदलत आहेत. आता या त्रिकोणाची सुद्धा काय होते दिशा बदलत आहे. उत्तरेला आहे नंतर पश्चिमेला आलेला आहे पुन्हा खालच्या बाजूला आलेला आहे जे दक्षिणेला. आता कोणत्या बाजूला येणार आहे अर्थात तो या बाजूला येणार आहे. आपण काढून घेऊ या ठिकाणी तो कसा येणार आहे मग या बाजूला येणार आहे बरोबर आहे. या बाजूला त्याची दिशा तयार होईल. आता हे झालं त्याच्यानंतर पहा यात अर्धी वाटी हे जे चिन्ह आहे 1 आहे नंतर 2 आहे इथं 3 झालेले आहे. मग इथं किती होणार आहे इथं ते 4 होतील 1 2 3 आणि 4 होणार आहे बरोबर आहे. इथपर्यंत आपली आकृती तयार झाली. आता दुसरं काय आणखीन इथं छोटे छोटे जी आकृती दिलेल्या आहेत त्या सुद्धा बदलत गेलेल्या आहेत. पहा आता काय झालेलं आहे या 5 आकृती आहेत बरोबर आहे. इथं आकृती किती झालेली आहे 4 कोणती कॅन्सल झालेली आहे पहा ही एक कट झालेली आहे. जो पोकळ आहे या बाजूची ती कट झालेली आहे. पुढच्या आकृतीत गेल्यानंतर पुन्हा काय कट झालेली आहे तर हा गोल कट झालेला आहे बरोबर आहे. या बाजूचा गोल कट झालेला आहे म्हणजे या बाजूचा गोल एका स्टेप मध्ये एका पायरीमध्ये या बाजूचा नंतर या बाजूचा नंतर आता काय होणार आहे पुन्हा या बाजूचा हा जो आहे हा कट होणार आहे. मग इथं काय होईल एक पोकळ आणि भरीव त्रिकोण शिल्लक राहणार आहे. मग अशा पद्धतीने आपली आकृती तयार झालेली आहे. नवीन आकृती ही तयार झाली आपली बरोबर आहे. नवीन आकृती आपण उत्तर आकृती तयार केलेली आहे. पर्याय कोणत्या पर्यायामध्ये उत्तर आकृती पहा बरं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये ही उत्तर आकृती आहे. या आकृतीवरचे प्रश्न अत्यंत सोपे असतात. फक्त या आकृतीवरचे प्रश्न सोडवत असताना ज्या छोटे 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 आकृती दिलेले असतात त्या आकृतीवर आपल्याला फोकस करणं अत्यंत महत्वाचं असतं. पाहूया आपला पुढचा 58वा प्रश्न 59 साठी एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ ब क ड ई फ ग ज ही 8 मुले समान अंतरावर आत तोंड करून उभी आहेत. त्यात अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ई उभा आहे. ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहे. क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे पण ड च्या शेजारी फ नाही. आता आपल्याला 8 मुलं दिलेले आहेत एका गोलाकार वर्तुळाकार याच्यामध्ये. आपण प्रथम वर्तुळ काढून घेऊ पहा. अशा पद्धतीने वर्तुळाकारामध्ये ते आहेत आणि हे सर्व कसे आहेत 8 आहेत म्हटल्यानंतर ते 8ची 8 ही आत तोंड करून उभे आहेत. पहा 8 दिशेवरती 8 असणार आहेत आणि ते सर्व आत तोंड करून उभे आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळेस 8 असतील अशा पद्धतीने 8 ही मुलं जी आहेत ती आत तोंड करून उभी आहेत. आता आत तोंड करून उभी असताना आपण जे आपले उजवे आणि डावे दिशा असती जे हात असतात तेच आत असताना असतं आणि जेव्हा ती बाहेर तोंड करून उभी असतात त्यावेळेस आपल्या उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताच्या उलट त्यांची दिशा असते. पहा आता आपण पाहूया काय दिलेलं आहे आपल्याला. सगळ्यात महत्वाचं एक सोपं आहे. ज्यावेळेस आपल्याला मुलगा बसवायचा असेल एक त्यावेळेस एक कोणता तरी घटक असा दिलेला असतो तो एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला क्लू दिलेला असतो. पहा एक सुरात पाहता क च्या समोर दक्षिणेकडे पहा प्रथम पहा दक्षिणेकडे प्रथम क च्या वरून आपण सुरुवात करून घेऊ. क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे म्हणजे ड च आपल्याला दिशा दिलेली आहे. ड कुठे आहे ड आहे दक्षिणेला बरोबर आहे. ड दक्षिणेला आहे आपण घेऊया. ड दक्षिणेला आहे त्याच्या समोर आहे म्हणजे इथं कोण आहे समोर क आहे. ठीक आहे आपल्याला एक सापडला. आता पाहू
ड हा फिक्स दक्षिणेला आहे, दिशा दिलेला आहे त्यामुळे अडचणच नाही त्या. आता अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून अ च्या उजव्या बाजूला लगत ड आहे, म्हणजेच या ठिकाणी अ असणार आहे आणि अ चा उजवा हात अ च्या उजव्या हाताला बरोबर ड आहे लगत. ठीक आहे. समोर ई उभा आहे, या अ च्या समोर कोण आहे? ई उभा आहे, बरोबर आहे. याच्या समोर ई उभा आहे. ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर उभा आहे. पहा ब आणि ग हे परस्परांच्या समोर आहे, ज च्या उजव्या बाजूला. म्हणजे पहा इथं जर आपण काय घेतला ज, तर ज च्या उजव्या बाजूला काही बैल पहा, परंतु आपल्याला पुढची जी अट आहे ड च्या शेजारी फ नाही, त्यावेळेस आपल्याला अडचण येणार आहे. म्हणून आपण पहा ज च्या उजव्या बाजूला ब आहे. पहा आतमध्ये लिहू आपण, ज च्या उजव्या बाजूला लगत ब आहे आणि ब च्या समोर काय आहे? ग आहे, बरोबर आहे. पण ड च्या शेजारी फ नाही, मग फ कुठे असणार आहे? अर्थातच रिकाम्या जागेवर फ असणार आहे. आता आपल्याला 8ही मुलं बसलेली आहेत, त्यांच्या दिशा सुद्धा आपल्याला माहित आहेत. पहा या पद्धतीने दिशा असतात, 8 दिशा आपल्याला माहित आहेत आणि या दिशेवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता दिशा आपल्याला माहिती आहे की दक्षिण, उत्तर, ही आग्नेय, बरोबर आहे, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि पूर्व. अशा पद्धतीने दिशा आपल्याला दिलेल्या असतात. आता आपल्याला विचारलेला प्रश्न पहा, ज च्या समोरची दिशा कोणती? ज, तर या ज च्या समोरची दिशा कोणती आहे? वायव्य दिशा आहे. पहा वायव्य, पर्याय चौथा, बरोबर. पूर्व दिशेला कोण उभा आहे? तर पूर्व दिशेला कोण आहे? पूर्वेकडे ब आहे, तर पूर्व दिशेला ब उभा आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण कृतीमध्ये हे सर्व विद्यार्थी मुलांची मांडणी करतो आणि दिशा लिहून काढतो, त्यावेळेस आपल्याला प्रश्न सोडवणं अत्यंत सोपं जातं. एका आकृतीवरचा प्रश्न आहे 60वा प्रश्न. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? 60 आणि 61 मध्ये प्रश्न आकृतीचे जलप्रतिबिंब विचारलेलं आहे. पहा आता ज्यावेळेस जल प्रतिबिंब आकृतीचं विचारलेलं असतं तेव्हा खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला कधी कधी चिन्ह दाखवलेले असतात. पहा परंतु या ठिकाणी आपल्याला दाखवलेले नाही आहेत. तरी काय होत असतं, वरली बाजू जी असती ती खालची बाजू होत असते. पहा आणि बाकीचा मग डाव्या आणि उजवीचा काही बदल होत नसतो, फक्त वरली जी बाजू आहे ती खालची बाजूला होत असते. मग असा जर विचार केला आपण आणि असं खालच्या बाजूने जरी पलटून किंवा जर आपण असं पद्धतीने जरी पाहिलं तरी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळत असतं. पहा तर आपल्या 60वाचं 4 क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे. पहा आता प्रश्न क्रमांक 61 मध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला जलप्रतिबिंब शोधायचं आहे. पहा जलप्रतिबिंब असताना अशी कधी कधी आपल्याला चिन्ह पण दिलेलं असतं, पण या ठिकाणी दिलेलं नाही आहे, काय हरकत नाही. तर आपण पाहिले वरची जी बाजू आहे ती खालच्या बाजूला येत असते. पहा अशा पद्धतीने आपण विचार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 1 ची जी आकृती आहे ती आपल्याला जलप्रतिबिंब म्हणून इथं दिसत आहे. आपला 62वा प्रश्न आहे कुडी, कर, वपू, अंग, शरीर. आणि 62 ते 65 या प्रश्नासाठी काय केलेलं आहे? 4 पर्यायामधून एक वेगळा म्हणजे गटात न बसणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पाहूया आपण पहिला प्रश्न, कुडी, कर, वपू, अंग आणि शरीर, बरोबर आहे. तर पहा कुडी, वपू आणि अंग याचा अर्थ काय होतो? शरीर. समानार्थी शब्द आहेत. पहा हे काय होतंय? शरीर होते. आणि कर म्हणजे काय? हात, बरोबर आहे. आपला वेगळा घटक कोणता येणार आहे? मग कर येईल. 63वा प्रश्न पहा, 327, 844, 532 आणि 627. आता जर आपण या प्रश्नाकडे काळजीपूर्वक पाहिलं तर समविषमचा सुद्धा इथं फॉर्म्युला लवकर लागत नाही, संयुक्त मूळ नाही लागत, वर्गसंख्या, घनसंख्या हा पण लागत. मग आपण काय करूया? अंकामध्ये काही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आहे का ते शोधूया.
मग आता आपण काय केलं, प्रथम काय करा पहा, 3 गुणिले 2 अधिक 7 जर आपण केले 3 दुने 6, 6 आणि 7 किती होतील, 13. ठीक आहे. दुसरी संख्या पहा, 8 गुणिले 4 अधिक 4, 8 चोक 32, 32 आणि 4 36 झाले. ठीक आहे. पुढं 5 गुणिले 3 अधिक 2, पहा बरं किती होतात, अजून 5 5 5 5 3 15, 15 आणि 2 17. ठीक आहे. चौथा पाहूया, 6 गुणिले 2 अधिक 7, 6 दुने 12, 12 आणि 7 19. जर आपण आलेल्या उत्तराचा जर विचार केला 13, 36, 17 आणि 19, तर आपल्याला काही 36 हा पर्याय काय होतोय, वेगळा येतोय. म्हणजेच दुसरा पर्याय आपल्याला वेगळा येतोय. परंतु याच गणितामध्ये काय झालेलं आहे, आणखीन एक पर्याय बरोबर येतोय पहा. याला दुसरं एक सूत्र लागत आहे. कोणतं आहे पहा आता ते, जर आपण 7 अधिक 3 वजा 2 केले, बरोबर आहे, 7 आणि 3 10, 10 वजा 2 किती होतील, 8. आता पुढचा पहा, 8 अधिक शेवटचा अंक 4 वजा पुन्हा 4 घेतले तर किती येणार आहे, 8च येणार आहे. ठीक आहे. आता पुढचं घ्या, 5 अधिक 2 आणि वजा 3 किती होईल, 5 आणि 7, 7 वजा 3 4 झाले. आणि चौथा आहे 6 अधिक 7 वजा 2, 7 आणि 6 13, 13 वजा 2 किती झाले, 11. आता आपण आलेल्या उत्तराचा विचार करू, 8 8 4 आणि 11. मग आता वेगळा कोणता आला, 11, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बाकीचे सगळे सम आहेत, तो विषम आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पण आपल्याला काय दोन्हीला गोल करायचे का, तर नाही, आपल्याला 2 पर्याय निवडायचे सांगितलेलेच नाही. अशा प्रश्नात 2 पर्याय असतच नाही. मग आपल्याला 2 किंवा 4 दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय जरी आपण गोल केलेला असला तरी ते उत्तर बरोबर असणार आहे. आपला 64वा प्रश्न आहे पहा, इटली, रोम, जर्मनी, बर्लिन, अमेरिका, न्यूयॉर्क दिलाय, इजिप्त, कैरो. परंतु आता काय दिलंय पहा, इटलीची राजधानी रोम आहे, बरोबर आहे, देश आणि राजधानी असं त्यांचा जोडी लागलेली. जर्मनीची राजधानी पण बर्लिन आहे. पण अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क आहे का, तर नाहीये. अमेरिकेची राजधानी काय, वॉशिंग्टन आहे पहा, वॉशिंग्टन DC ही काय आहे, अमेरिकेची राजधानी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा वेगळा असणार. तर इजिप्तची राजधानी सुद्धा कैरो आहे. आता प्रश्न आपला आहे 65वा, ADH. आता ADH काय आहे ते शोधा पहा. A आणि D कितीचा फरक आहे, तर 3 नी वाढ झालेली आहे. D आणि H मध्ये पहा 1 2 3 4 किती आहे, अधिक 4 आहे. R आणि VY पहा, R 1 2 3 4 V आणि 1 2 3 म्हणजे काय झालेली आहे, अधिक 4 आणि अधिक 3 अशी वाढ आहे पहा. म्हणजे फरकाने पुढचा अंक आलेला आहे. KNR, KN आणि R 1 2 3 आणि पुढचं काय 1 2 3 आणि 4. म्हणजे इथं तिसऱ्या फरकाने आणि इथं 4 फरकाने पुढचं अक्षर आलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा पहा F I आणि M, F I 1 2 3 आणि M 1 2 3 आणि 4 म्हणजे कितीच्या, 3 आणि 4 च्या फरकाने आलेलं आहे. मग आपल्याला कोणतं वेगळं दिसत आहे पहा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं, हा पर्याय आपला या गटात न बसणार आहे, तो वेगळा आहे. ठीक आहे. आपल्याला पाहूया पुढचा प्रश्न. 65 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे पहा, आता वेगळी पर्याय आपल्याला यामधून शोधायचा आहे. तर वेगळा काय आहे पहा, प्रत्येक आकृतीचा जर तुम्ही विचार केला तर पर्याय क्रमांक 4 जी आकृती आहे, या आकृतीमध्ये काय झालेलं आहे पहा, हे जे टोक दिसत आहेत, बरोबर आहे, हे टोक जे दिसत आहे तिथे जो डार्क भाग आहे त्या दिशेला आहेत आणि बाकीचे सर्व ठिकाणी कशा आहेत, जो आपला कोरा भाग आहे, व्हाईट भाग आहे त्या बाजूला आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी वेगळा घटक आहे पहा, वेगळा पर्याय आहे. 67वा प्रश्न आहे, एका घनाच्या पृष्ठावर तुम्हाला चौकोन, गोल, त्रिकोण, स्टार, परत हे चिन्ह आणि वर्तुळामध्ये असे वेगवेगळे चिन्ह असलेले विविध बाजू खाली दाखवलेल्या आहेत. त्यात काय केलेलं आहे, समोरासमोरील पृष्ठावर असलेल्या चिन्हाच्या जोड्या पर्यायामध्ये दाखवलेल्या आहेत. आपल्याला पर्यायाला समोरासमोर चिन्हाच्या जोड्या दिलेल्या आहेत.
त्यापैकी कोणत्या चिन्हाची जोडी समोरासमोर पृष्ठावर येणार नाही तो आपल्याला पर्यायातून काय करायचं आहे, शोधायचे. हा जो आपल्याला घनाकृती ठोकळ्यावरचे जे प्रश्न असतात पहा ते सोडवणं अत्यंत सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचं, एक आकृती या ठिकाणी काढायची आहे पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा आकृती काढून घेतली तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला एकदम सोपं जाणार आहे पहा. ज्या आपण या घनाकृतीच्या 6ची 6 बाजू आहेत, या 6 बाजू या आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. मग काय करायचं, आपण जे चिन्ह असेल, अंक असेल, काही असेल, जे सर्वात जास्त वेळ आपल्याला दिलेला आहे तो आपण या मध्यभागी लिहून घ्यायचा. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आता सगळे 2-2च वेळ दिलेले आहेत, पण आपण ठीक आहे चौकोनाचे जे चिन्ह दिलेलं आहे आपण ते चिन्ह मध्यभागी लिहून घ्यायचं. मग आता नंतर काय करायचं आपण, तर नंतर करायचं चौकोनाच्या लगत कोणकोणती चिन्ह आपल्याला दाखवले बाबा, त्रिकोण आणि स्टार दाखवलेला आहे. मग काय करायचं, हे बी त्रिकोण आणि हे दोन्ही एकमेकांच्या लगत आहेत म्हटल्यानंतर ते दोन्ही लगतच आपण दाखवायचे जवळजवळच्या लगतच्या बाजूला. आता पुढची आकृती पहा, याच्यामध्ये चौकोनाच्या लगतला आणखीन काय दिलेलं आहे, स्टार आणि फुली दिलेली आहे पहा. हे दोन्ही एकमेकांच्या लगत आहे म्हटल्यावर ते आपण सुद्धा लगतच दाखवायचे. स्टार या ठिकाणी आपण स्टार सुद्धा लगत दाखवलेले पाहिजे. दोन्ही एकमेकाच्या लगत आहे, दोन्ही एकमेकाच्या लगत आहे. आता आपला त्याच्यानंतर राहिलाय काय, फक्त एक गोल शिल्लक राहिलेला आहे. मग हा गोल इथं मांडून घ्या राहिलेल्या ठिकाणी. आता पहा, या जे एकावर एक घर असेल, एकावर एक घर सोडलं की ते त्याच्या विरुद्ध बाजूला असतं. म्हणजे याच्या विरुद्ध बाजूला हे असणार आहे, याच्या विरुद्ध बाजूला हे चिन्ह असणार आहे, याच्या विरुद्ध बाजूला हे चिन्ह असणार आहे. पहा आता चौकोन आणि या गोल याच्या बरोबर हे बरोबर आहे, हे काय आहेत, एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत. आता पर्याय दुसऱ्यामध्ये हे चिन्ह पहा, हे आणि हे दोन्ही चिन्ह एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत. आता तिसऱ्या पर्यायामध्ये हे दोन चिन्ह पहा बरं, हा आणि हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहे. ठीक आहे, आता हे चिन्ह पहा, गोल आणि हे चिन्ह दिले, हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध बाजूला नाहीत पहा, या दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध बाजूला नाही. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा आपला बरोबर आहे. 68वा प्रश्न आहे, संख्या मालेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. आता आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे 12, 15, 20, 23, 28, 34, 38 आणि 45. तर आता विचार करा पहा, 15, 23, 23, 34 आणि 34, 45. दुसरा विचार करा 12, 20, 20, 28, 28, 38. अशा पद्धतीने आपल्याला दोन संख्या मालिका एकत्र दिलेल्या आहेत. आता यामध्ये जर पाहिलं तर 12, 20, 28 आणि 38 मध्ये हे सर्व काय आहेत, सम आहेत. बरोबर आहे, सर्व सम आहेत. आता पुढची पहा 15, 23, 34 आणि 45. त्या 34 मध्ये काय झालं, एकच सम आलेली आहे आणि बाकीच्या संख्या सगळ्या विषम आहेत. म्हणजे वरली जी होती 15ची ती काय पाहिजे होती, सगळी आपली विषम असायला पाहिजे होती, पण एक अंक सम आल्यामुळं हा एक वेगळा पर्याय त्यामधून चुकीचं पद आपल्याला त्या संख्या मालिकेमध्ये दिलेलं आहे. आता 69 आणि 70 या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पहा, 69 आणि 70 या प्रश्नामध्ये 69वा प्रश्न जो आहे तो परीक्षा मंडळाने रद्द केलेला आहे. कारण का, मराठी भाषांतरामध्ये आणि इंग्रजी भाषांतर दोन्हीमध्ये काय होत आहे, फरक पडलेला आहे. तो मराठी भाषांतराचा जो प्रश्न आहे तो आपला रद्द करण्यात आलेला आहे. तरी पण आपण काय केलेलं आहे, आपण इंग्रजी भाषांतर घेऊन आपण ते दोन्ही प्रश्न आपण इथं सोडून घेतलेले आहेत पहा. तर पाहूया इंग्रजी भाषेमधले आपण ते दोन्ही प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेले. इन अ सर्टन कोड लँग्वेज, म्हणजे एका सांकेतिक भाषेमध्ये, इन अ सर्टन कोड लँग्वेज एका सांकेतिक भाषेमध्ये काय लिहिलेलं आहे, आय ईट चपाती, BAN अशा त्याची सांकेतिक भाषा आहे. दुसरं सेंटेन्स आहे वाक्य, आय सेल बुक्स, त्याचं बरोबर CNO या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तिसरं आहे अमर रीड्स बुक्स, बरोबर OBM या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आहे, 69वा प्रश्न काय होता, विच लेटर युज्ड फॉर सेल, म्हणजे सेल साठी कोणतं अक्षर आपण वापरलेलं आहे. आणि आपला 70वा प्रश्न होता, विच लेटर युज्ड फॉर आय साठी कोणतं लेटर वापरलेलं आहे. तर हा सांकेतिक भाषेवरील प्रश्न सोडवणं अत्यंत सोपं आहे. पहा कशा पद्धतीने आपण सोडवायचं त्याला पाहूया. आय ईट चपाती आणि आय सेल बुक्स या दोन्ही सेंटेन्स आपण प्रथम काय करूया, विचार करूया. दोन्ही वाक्याचा विचार करा. आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, आय आणि आय कॉमन आहे. बरोबर आहे, दोन्हीमध्ये आय कॉमन आहे. याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय कॉमन आहे, एन कॉमन आहे. म्हणजे काय आहे, आय बरोबर काय असणार आहे, एन, म्हणजे आय साठी एन वापरलेलं आहे. आपण काय करायचं, दोन्ही प्रश्न सोबत सोडून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला काय सेल साठी काढायचे. आता हा पर्याय
आणि हे वाक्य, खालचे दोन्ही वाक्य आपण विचारात घेऊया. आय सेल बुक्स, CNO आहे, आणि अमर रीड बुक्स. आता पहा, बुक्स साठी काय असणार आहे, दोन्हीमध्ये कॉमन काय आहे, बुक्स साठी ओ कॉमन आहे, बरोबर आहे. ओ म्हणजेच बुक्स साठी काय असणार आहे, बुक्स साठी जे अक्षर आलेलं आहे ते आलेलं आहे ओ. आता पहा, बुक्स साठी काय आलं, ओ, म्हणजे बुक पण गेलं का, ठीक आहे. आता मग इथं काय शिल्लक राहिलं, सेल शब्द शिल्लक राहिला, आणि इथं काय शिल्लक राहिलंय, इथं फक्त सी शिल्लक राहिलाय. म्हणजे सेल साठी काय आलेलं असणार आहे, सी आलेलं आहे. पहा, सेल साठी सी आलेला आहे. आणि 70 प्रश्न आय साठी काय आलेलं आहे, एन आलेलं आहे. आपण ते शोधलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे जे सांकेतिक भाषेतले प्रश्न असतात ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. क्रमांक 71 आणि प्रश्न क्रमांक 72 साठी 71 मध्ये काय दिले, प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडा. आता आपल्याला थोडीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला लागत होती, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकेवरतीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे या प्रश्नाचा. कारण आपण फळ्यावर काढत असताना थोडेफार कमी जास्त होऊ शकते, म्हणून जर तंतोतंत जर तुम्ही प्रत्येक पर्यायाचा विचार जर केला बारीक, तर पर्याय क्रमांक 3 ही आकृती प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत आहे. आता प्रश्न 72वा हाही तोच प्रश्न आहे. पहा, तंतोतंत जुळणारी आपल्याला आकृती शोधायची आहे. ही प्रश्न आकृती आहे. प्रश्न आकृतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर पर्याय क्रमांक या प्रश्नामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अत्यंत तंतोतंत जुळणारी आपल्याला ही प्रश्नाकृती मिळत आहे. पहा, तुम्ही प्रत्येक याचा विचार करा. पहा, तुम्हाला तंतोतंत जुळणारी प्रश्नाकृती मिळणार आहे. 73वा प्रश्न आहे. प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून विशिष्ट ठिकाणी त्याला घेतलेले काप दाखवले आहेत. तो कागद उघडल्यावर कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल. आपल्याला हा कागद दिलेला आहे, त्याचे 4 घडी घातलेल्या आहेत, आणि आपल्याला यापैकी कोणती आकृती दिसणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. पहा, आता या ठिकाणी एक काप घेतलेला आहे, या ठिकाणी एक काप घेतलेला आहे, आणि या ठिकाणी एक काप घेतलेला आहे, बरोबर आहे. मध्यभागी कुठेही काप आपल्याला घेतलेला नाही. असं पद्धतीने जर केलेला आहे, तुम्हाला जर प्रत्यक्ष जर आपण एखाद्या कागदाची घडी घालून जर अशा पद्धतीने जर काप घेतले तर आपल्याला लवकरात लवकर उत्तर त्याचं मिळतं. पहा, जर तुम्ही नसेल तर मग याचं काय करावं लागतं, ड्रॉइंग वगैरे करून जर आपण काढली तरीसुद्धा आपल्याला याचं उत्तर मिळतं. पहा, याचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला या आकृतीमध्ये मिळत आहे. आता प्रश्न क्रमांक 74 प्रश्नाकृती लपलेला भाग पर्यायातून निवडायचा आहे. आपल्याला ही जी प्रश्नाकृती दिलेली असते, पहा, याच्यामधलाच काही थोडासा भाग आपल्याला या पर्यायामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये दिलेला आहे, आणि तो लपलेला भाग आपल्याला या पर्यायामधून शोधायचा आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2चा हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग या आकृतीमध्ये लपलेला आहे. पहा, हे बाकीचे जे पर्याय आहेत ते काही प्रमाणामध्ये थोडेसे वेगळे आहेत. आता प्रश्न क्रमांक 75वा दिलेल्या अपूर्ण प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता हा जो दिसतोय तुम्हाला, हा जो भाग आहे, पहा, ही आकृती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला यापैकी कुठला भाग या ठिकाणी जोडल्यानंतर ही आकृती पूर्ण होणार आहे ते आपल्याला शोधायचे. तुम्ही प्रत्येक भाग सुद्धा या ठिकाणी इमॅजिन करून आकृती काढून सुद्धा पाहू शकतात. पहा, किंवा प्रथम निरीक्षणाने जरी विचार केला थोड्या गोष्टीचा, पहा, हे पर्याय तर आपसुकच कॅन्सल होत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3ची ही जी आकृती दिसत आहे ती अगदी योग्य याला बसलेली आहे. पहा, योग्य प्रकारे या ठिकाणी बसल्यानंतर ही आकृती तंतोतंत पूर्ण होणार आहे.